two different reaction has two different units of इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचे युनिट हे रिएक्शन नुसार बदलत असतात तर ते आता आपल्याला पाहायचं आहे कसं असतं पहा दोन रिएक्शन मी घेतोय हे आता कॅरेक्टरिस्टिक आपण पाहतोय वेगवेगळे काय पाहतोय आपण कॅरेक्टरिस्टिक पाहतोय रिएक्शनचे काय पाहतोय कॅरेक्टरिस्टिक पाहतोय तर कॅरेक्टरिस्टिक मध्ये लक्ष द्यायचंय सगळ्यांनी हे कॅरेक्टरिस्टिक पाहत असताना वेगवेगळ्या रिएक्शनचं केसीचं युनिट हे वेगवेगळे येऊ शकतं केसीचे व्हॅल्यू पण वेगवेगळे येऊ शकतात तर हे थोडंसं कन्सिडर करून आपण पुढे जाणार आहोत समजा आपण अशी रिएक्शन घेतलेली पहा N2 plus thrice H2 it gives twice NH3 याच्यासाठी केसी फाइंड करायचा आहे केसीचं आपल्याला काय पाहिजे पण दुसरी रिएक्शन मी अशी घेतली H2 plus I2 it gives twice HI ही एक रिएक्शन आपण घेतलेली अशा दोन रिएक्शन मी घेतल्या आणि या दोन्ही रिएक्शनचा केसी फाइंड केला केसीचं युनिट फाइंड केलं तर या दोन्ही रिएक्शन साठी येणारं युनिट हे सेम आहे का डिफरंट आहे हे आपल्याला पाहायचंय आणि नंतर आपण स्टेटमेंट करणार आहोत की बाबा दोन वेगवेगळ्या रिएक्शन घेतल्यानंतर त्यांचं केसीचं युनिट सेम येतं का डिफरंट येतं किंवा ते कसं येऊ शकतं हे आपल्याला पाहायचं आहे आता पहा फर्स्ट रिएक्शनचा जर केसी मी फाइंड केला तर केसीचं एक्सप्रेशन काय येतं केसी इज इक्वल टू NH3 प्रोडक्ट आहे आणि हा N2 आणि H2 हे दोघे काय आहेत रिएक्टंट आहेत हे दोघे काय आहेत तुमचे रिएक्टंट आहेत काय मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH3 रेस टू 2 अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2 इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 रेस टू 3 हे मग मला सांगा कॉन्सन्ट्रेशनचं युनिट काय असतं कॉन्सन्ट्रेशनचं युनिट हे असतं मोल पर डीएम क्यूब किंवा मोल पर लिटर लिहा एका कॉन्सन्ट्रेशनचं युनिट असतं मोल पर लिटर किंवा मोल पर डीएम क्यूब सोपं लिहूया आपण म्हणजे तुमच्या लक्षात येईल मोल पर लिटर लिहिलं मोल पर लिटर म्हणलं की आपण इनव्हर्सने दाखवतो मोल पर लिटर झालं मी इथं पुट केलं बघा आता इकडे केसी इज इक्वल टू इथं पुट केलं मोल पर लिटर स्क्वेअर कॉन्सन्ट्रेशनचा स्क्वेअर आहे म्हणजे याचा पण स्क्वेअर आहे अपॉन इथं काय येणार आहे मोल पर लिटर इथं मोल पर लिटरचा क्यूब समजा याला कॅन्सल केलं तर काय येईल 1 अपॉन मोल चा स्क्वेअर इनटू लिटर इनवर्सचा स्क्वेअर किंवा असं लिहूया आपण मोल पर लिटरचा स्क्वेअर हे शिल्लक राहील ओके याच्यातले कॅन्सल होईल हे वरती गेलं तर काय होणार आहे पहा लिटर स्क्वेअर मोल रेस टू -2 हे युनिट हे कशाचं युनिट आलं या केसीचं युनिट हे आलं बघा नीट पहा या रिएक्शन साठी केसीचं युनिट हे येणार आहे मोल रेस टू -2 लिटर किंवा लिटर स्क्वेअर हे युनिट येईल किंवा लिटर स्क्वेअर पर मोल स्क्वेअर हे युनिट येईल हे नीट लक्षात ठेवा कसं आलं ते सॉल्व्ह केलेलं आहे आता या केसीचं पाहूया या रिएक्शन साठी केसी इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ HI रेस टू 2 येईल प्रोडक्ट आहे अगोदर प्रोडक्ट लिहितो आपण अगोदर काय लिहितो प्रोडक्ट लिहितो प्रोडक्ट लिहिल्यानंतर पुढे बघा अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ काय येणार आहे I2 सिमिलरली कॉन्सन्ट्रेशनचं युनिट असतं मोल पर लिटर टाकूया आपण मोल पर लिटरचा काय येणार आहे स्क्वेअर इथं काय येईल मोल पर लिटर हे दोन्ही एकमेकांना काय होऊन जातील कॅन्सल झालं की इथं नो युनिट केसी हॅज नो युनिट केसीला इथं युनिट नसेल सगळं चेंज झालं केसीला युनिट नसेल म्हणजे दोन वेगवेगळ्या रिएक्शन पाहत असताना जर आपण केसीचं युनिट कॅल्क्युलेट केलं तर ते केसीचं युनिट डिफरंट येऊ शकतं हे लक्षात ठेवा हे खूप महत्वाचं आहे ओके लक्षात आलं म्हणजे पहिलं कॅरेक्टरिस्टिक लक्षात ठेवा की केसीचं युनिट हे रिएक्शन नुसार बदलत असतं ओके हे लक्षात राहील सगळ्यांच्या पहिला कन्सेप्ट राईट डाऊन करून घ्या ते
राईट डाऊन करा. पुढे जायचंय चला. ओके, बोर्ड मध्ये 2 मार्क्सला क्वेश्चन विचारतील आणि एंट्रन्स मध्ये असं असतं पहा, करेक्ट सेंटेन्स कोणतं, इनकरेक्ट सेंटेन्स कोणतं आहे, तिथे एक क्वेश्चन विचारले जाते. टू डिफरंट रिएक्शन हॅज टू डिफरंट केसी व्हॅल्यूज असू शकतात, हे लक्षात ठेवा. त्यासाठी कॅल्क्युलेट करून दिले. इथं केसीचं युनिट काय आहे, इथं केसीचं युनिट काय आहे, हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. आणि एक ट्रिक्स तुम्हाला सांगतो, हे झाल्यानंतर एंट्रन्स साठी फायद्याची, ती लक्षात ठेवायची सगळ्यांनी, म्हणजे परफेक्ट होऊन जाईल. एक ट्रिक सांगतो, ती लक्षात ठेवायची. अगोदर डिटेल मध्ये आपण पाहिलेले, पण समजा एखादी रिएक्शन दिली आणि तुम्हाला जर केसीचं युनिट विचारलं तर ते कसं काढायचं हे सांगतो. कोणतीही रिएक्शन असू दे, एवढं सोडवत बसायला आपल्याला वेळ नाही. मग कसं कॅल्क्युलेट करायचं ते सांगतो इझिली. हे लिहिलेलं असेल तर थंब द्या, म्हणजे पुढे जाता येईल बाळांनो. रिएक्शन्स आहेत हे डिटेल मध्ये सोडवावंच लागेल, पर्याय नाही. ओके, झालेलं असेल तर आपण पुढे जाऊया. पहा आता एक ट्रिक सांगतो तुम्हाला, सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. बघा, एखादी रिएक्शन दिली तर युनिट्स ऑफ केसी कसं फाइंड करायचं, युनिट ऑफ केसी कसं फाइंड करायचं पहा, इज इक्वल टू मोल पर लिटर, हे कॉन्सन्ट्रेशनचं युनिट आहे. मोल पर लिटर रेस टू डेल्टा एन लिहायचं. डेल्टा एन ची जी व्हॅल्यू आलेली असेल ती रेस टू पॉवर मध्ये टाका, तुमचा आन्सर निघून जाईल. म्हणजे इथंच बघा, आपण कॅल्क्युलेट करून बघू. H2 प्लस I2 इंटू 2H आहे. 2 मायनस 2 किती येणार आहे, 0. 2 मायनस 2 किती येणार आहे, 0. म्हणजे डेल्टा एन रेस टू काय आलं, 0. मग a रेस टू 0 किती असतं, 1. म्हणून याचं युनिट आलेलं नाही. असं तुम्ही कोणतीही रिएक्शन घेतली आणि त्या रिएक्शनचं जर केसीचं युनिट तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल तर हा फॉर्म्युला सिंपल तुम्ही यूज करू शकता. कुठेतरी छानपैकी हे लिहून ठेवा, मोल पर लिटर रेस टू डेल्टा एन. डेल्टा एन कॅल्क्युलेट केला की युनिट कॅल्क्युलेट करता येईल. समजा डेल्टा एन ची व्हॅल्यू 1 आली तर आहे ते 2 आली तर इथं 2 येईल. समजा -2 आली तर हे फक्त साइन चेंज होईल, याचं प्लस येईल याचं मायनस येईल. आता जसं झालं होतं तसं. तर हे लक्षात ठेवा. ओके, डेल्टा एन ज्यांना कॅल्क्युलेट करता येतो त्यांना युनिट्स ऑफ केसी इझिली कॅल्क्युलेट करता येईल. खूप इझी ट्रिक्स आहे, लक्षात ठेवा. एक एक्झाम्पल लगेच आपण सोडवूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 2SO2 gas plus O2 gas it gives twice SO3 gas. हे एक्झाम्पल मी घेतलं सोडवण्यासाठी. ठीक आहे, याचं मला केसीचं युनिट फाइंड करायचं आहे. तर केसीचं युनिट फाइंड करताना काय करायचंय बघा, अगोदर डेल्टा एन फाइंड करा. डेल्टा एन म्हणजे काय असतो, द नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट. प्रोडक्ट दिला SO3, किती नंबर ऑफ मोल्स आहेत, 2. याचे रिएक्टंट किती आहे, 2 1, किती आहे, 3. 2 मायनस 3 किती येणार, -1. किती आले, -1. मग डेल्टा एन ची जर व्हॅल्यू -1 आली तर युनिट मध्ये आपण टाकूया. केसीचं युनिट काय येईल, युनिट ऑफ केसी काय येईल, मोल पर लिटर रेस टू -1. आता हे मायनस आहे म्हणजे हे मायनस मायनस प्लस होणार, इथं मायनस होणार, म्हणजे युनिट असेल मोल रेस टू -1 लिटर रेस टू 1. हे आलं तुमचं युनिट. झालं. म्हणजे हे कन्सेप्ट लक्षात ठेवा, एंट्रन्सला डायरेक्टली असं विचारलं जाईल. हा सगळ्यात मोठी ट्रिक्स आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवायची. पटपट पटपट तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. लिहून घ्या सगळ्यांनी फास्ट. पुढे जाऊया आपण. ओके, झाला असेल तर आपण पुढे जाऊया बाळांनो. ओके, ठीक आहे. थंब द्या झाला असेल तर, म्हणजे मला पुढे जाता येईल.
ओके. पहा आता हे झालं पहिलं कॅरेक्टरिस्टिक. आता सेकंड कॅरेक्टरिस्टिक आपल्याला पाहिजे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ केसी अँड केपी. दोघांचे एकच येतात ना बाळांनो. केसी असू द्या किंवा केपी, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असेल या. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असेल या. द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ केसी अँड केपी असं आपल्याला लिहायचं आहे. तर काय येतात ते पहा. काय येतात ते बघा. फर्स्ट तुमचा केसी असेल किंवा केपी असेल, केसी असेल किंवा केपी असेल, तर हे कॅल्क्युलेट करताना आपण कोणतं कॉन्सन्ट्रेशन घेतो हे खूप महत्वाचं आहे. कोणतं कॉन्सन्ट्रेशन घेतो पहा. इक्विलिब्रियम रिएक्शनला जे आलेलं कॉन्सन्ट्रेशन आहे ते कॉन्सन्ट्रेशन आपण कन्सिडर करतो. म्हणजे कोणतं पहा. समजा एखादी रिएक्शन आपण कन्सिडर केली अशी A प्लस B इट गिव्स C प्लस D. ज्यावेळेस मला केसी किंवा केपी कॅल्क्युलेट करायचं आहे, समजा मी केसी कॅल्क्युलेट करायचं आहे, केसी इज इक्वल टू काय येणार आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करतोय म्हणजे इक्विलिब्रियम पोझिशनचंच. केमिकल इक्विलिब्रियमच्या डेफिनेशन नुसार आपण हे कॅल्क्युलेट केले. ज्यावेळेस रिएक्शनचा फॉरवर्ड रिएक्शनचा रेट आणि बॅकवर्ड रिएक्शनचा रेट सेम येतो त्यावेळेसच आपण केसी कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजेच इक्विलिब्रियम पोझिशनलाच आपण केसी कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे केसी कॅल्क्युलेट करताना आपण जे कॉन्सन्ट्रेशन्स घेतलेले असतात ते इक्विलिब्रियम पोझिशनचे कॅल्क्युलेशन असतात. ठीक आहे, लक्षात ठेवा. कॅल्क्युलेशन करताना कोणते कॉन्सन्ट्रेशन घ्यायचे, तर हे कॉन्सन्ट्रेशन सगळे इक्विलिब्रियम पोझिशनचे असतात. म्हणजे केसी असेल किंवा केपी असेल. समजा केसीचा विचार केला तर केसी आर डिपेंड ऑन द इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट अँड प्रोडक्ट. इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अँड रिएक्टंट इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन वरती डिपेंड आहे. सुरुवातीचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट डज नॉट गिव्ह द इफेक्ट ऑन द केसी व्हॅल्यू. म्हणजे सुरुवातीचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे रिएक्टंटचं आणि प्रोडक्टचं ते केसी व्हॅल्यू वरती काहीही इफेक्ट करत नाहीत. आपण केसी व्हॅल्यू किंवा केपी व्हॅल्यू, केसी असेल तर कॉन्सन्ट्रेशन घेतो, केपी असेल तर प्रेशर घेतो. पण ते कोणतं घेतो, ऍट इक्विलिब्रियम पोझिशनचं घेतो, इनिशियलचं घेत नाही. याच्यावरून आपण इथे एक पहिलं कॅरेक्टरिस्टिक सांगू शकतो. इथं द इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन, द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट अगोदर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इंडिपेंडंट, हे खूप महत्वाचं आहे बाळांनो. इंडिपेंडंट ऑन द, इंडिपेंडंट म्हणजे त्याच्यावरती डिपेंड नाहीये. मग कोणावरती डिपेंड नाहीये, तर इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन वरती डिपेंड आहे. ओके, द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इंडिपेंडंट ऑन द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट अँड प्रोडक्ट. हे पहिलं तुमचं कॅरेक्टरिस्टिक आहे. म्हणजे केसी व्हॅल्यू असेल किंवा केपी व्हॅल्यू असेल, ही इक्विलिब्रियमच्या ज्या व्हॅल्यू असतील त्याच्यावरतीच डिपेंड असतात. म्हणजे प्रोडक्ट असतील रिएक्टंट असतील, इनिशियल व्हॅल्यू वरती डिपेंड नसतात. हे पहिलं कॅरेक्टरिस्टिक लक्षात ठेवा. एंट्रान्सला हे स्टेटमेंट आहे असे विचारले जातात. करेक्ट कोणतं, इनकरेक्ट कोणतं, अशा पद्धतीने क्वेश्चन आलेले आहेत. त्यामुळे नीट लक्षात ठेवा. इथे शब्द नुसता इन काढला इथला आणि डिपेंडंट झालं की तुम्ही गडबड करू शकता. इनिशियलच्या जागी जर इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन म्हणलं तर हे फसू शकतं. म्हणजे इथं फसवण्यासाठी जास्त वाव आहे. एंट्रान्सला अशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात. तर तुम्ही नीट व्यवस्थित लक्ष देऊन समजून घ्या. द इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन कशावरती डिपेंड असतं ते समजून घ्यायचं आपल्याला. द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इज डिपेंडंट ऑन द इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन अँड इंडिपेंडंट ऑन द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन वरती तो डिपेंड नसतो, इंडिपेंडेंट कॉन्सन्ट्रेशन वरती तो डिपेंड नसतो. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, हे पहिले सेंटेन्स सगळ्यांनी लिहून घ्यायचंय. पहिले सेंटेन्स लिहून घ्या. द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इज इंडिपेंडंट ऑन द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट अँड प्रोडक्ट. रिएक्टंटच्या आणि प्रोडक्टच्या इनिशियल कॉन्सन्ट्रेशन वरती इंडिपेंडंट असतो. इंडिपेंडंटचा अर्थ म्हणजे त्याच्यावरती डिपेंड नसते ती व्हॅल्यू. हे नीट लक्षात ठेवा, महत्वाचं सेंटेन्स आहे.
झालं. नेक्स्ट पहा, हे फर्स्ट लक्षात ठेवायचं सगळ्यांनी की केसी व्हॅल्यू ही कशावरती डिपेंड असते, तर इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन वरती, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन वरती इंडिपेंडेंट असते. सेकंड कॅरेक्टरिस्टिक आता महत्वाचं पाहायचंय पहा, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट डिपेंड्स, हे खूप महत्वाचं आहे, डिपेंड्स ऑन द टेम्परेचर, डिपेंड्स ऑन द टेम्परेचर. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ची व्हॅल्यू ही टेम्परेचर वरती डिपेंड असते, टेम्परेचर वरती डिपेंड असते. पण बाकी जे आहेत, व्हॉल्यूम असेल, व्हॉल्यूम वरती इंडिपेंडेंट असते. हे नीट लक्षात ठेवायचं. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ची व्हॅल्यू ही कशावरती डिपेंड असते, टेम्परेचर. टेम्परेचर चेंज केलं केसी चेंज होऊ शकतो, केपी चेंज होऊ शकतो. हे नीट लक्षात ठेवा. सेकंड कॅरेक्टरिस्टिक ही आहे की इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ची व्हॅल्यू कशावरती डिपेंड आहे, तर टेम्परेचर वरती डिपेंड आहे. कशावरती डिपेंड आहे बाळांनो, टेम्परेचर वरती. परत एकदा सांगतो मी, पहिल्यांदा सुरुवातीला आपण पाहिलं की इक्विलिब्रियम कॉन्स्टंट हा इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट असेल किंवा प्रोडक्ट असेल त्याच्यावरती इंडिपेंडेंट असतो. सेकंड सेंटेन्स हे पाहिलं की इक्विलिब्रियम कॉन्स्टंट हा टेम्परेचर वरती डिपेंड असतो. टेम्परेचर वरती काय असणार आहे, डिपेंड असणार आहे. ठीक आहे, म्हणजे इथं महत्वाचं, हेन्स केसी अँड केपी चेंज विथ टेम्परेचर, चेंज विथ टेम्परेचर. याचा अर्थ असा होतो की केसी आणि केपी व्हॅल्यू टेम्परेचर बदललं की बदलू शकतात. म्हणजे पहिली गोष्ट पाहिली, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन वरती इंडिपेंडेंट असतो, टेम्परेचर वरती डिपेंड असतो. ठीक आहे, लिहून घ्या सेकंड. नंतर लिहा, आता इकडे लक्ष द्या, थर्ड पण सांगतो समजून. थर्ड पण, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ची व्हॅल्यू ही पर्टिक्युलर रिव्हर्सिबल रिएक्शन एखादी असेल, ठीक आहे, तर त्याच्यासाठी केसी ची व्हॅल्यू ती फिक्स असते. म्हणजे समजा मी N2 प्लस थ्राइस H2 इट गिव्स 2NH3, मगाची रिएक्शन जी आपण पाहिली होती ती जर रिएक्शन घेतली तर त्याच्यासाठी येणारे केसी ची व्हॅल्यू फिक्स असते. ठीक आहे, ती चेंज होणार नाही. म्हणजे केसी व्हॅल्यू फॉर अ पर्टिक्युलर, बघा, पर्टिक्युलर रिव्हर्सिबल रिएक्शन, रिव्हर्सिबल पाहिजेत रिएक्शन तरच केसी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो आपण. केसी व्हॅल्यू फॉर अ पर्टिक्युलर रिव्हर्सिबल रिएक्शन इज फिक्स. प्रत्येक रिएक्शनची केसी व्हॅल्यू फिक्स असते, त्याची तीच असणार आहे. म्हणजे दोन रिएक्शनची सेमच यायला पाहिजे किंवा एखाद्या रिएक्शनची केसी व्हॅल्यू तीच आली तर दुसऱ्याची पण तीच यावी असं काही नाही. पर्टिक्युलर रिव्हर्सिबल रिएक्शनची, प्रत्येक वेगवेगळ्या रिएक्शनची केसी व्हॅल्यू ही फिक्स असते. एकाची एक्स येत असेल, दुसऱ्याची वाय येईल, तिसऱ्याची झेड येईल, पण एक्स म्हणजे एक्सच असेल, ती चेंज होणार नाही. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, हे दोन पॉइंट लिहा. नंतर फोर्थ पहा, हे दोन लिहा कारण मला ते डिटेल मध्ये एक्सप्लेन करायचे. नंतरचे कॅरेक्टरिस्टिक मला दोन जे आहेत ते महत्वाचे, ते डिटेल मध्ये आपण एक्सप्लेन करणार आहे. हे दोन अगोदर लिहून घ्या. दुपारी 1 वाजता आपलं लेक्चर आहे, लक्षात ठेवायचं. एंट्रान्सचं लेक्चर घेणार आहे मी. आजचे प्रॉब्लेम सोडवून घेऊया आपण केसी केपीचे. झालं की सांगा बाळांनो, पुढे जाऊया. थंब द्यायचा लगेच झालं लिहून की. व्यवस्थित मी पॉइंट वाईज लिहून देतोय. लिहून देण्याचं कारण हे की मी इथे एक्सप्लेन केलं, लिहिलं की परफेक्ट डोक्यात बसतं. एक्सप्लेन केलं, लिहिलं की परफेक्ट डोक्यात बसतं. नोट्स पण आहेत, दिलेले आहेत, ऑलरेडी पाठवलेले आहेत ग्रुप वरती. तुम्हाला नोट्स ऑलरेडी पाठवलेल्या आहेत, तरी पण मी लिहून द्यायचं कारण हेच आहे का लिहिल्याशिवाय, हाताखालून गेल्याशिवाय तुम्ही एवढे हुशार नाही किंवा एवढे शहाणे नाही की तुम्ही घरी जाऊन प्रॅक्टिस करत असाल, असं मला नाही वाटत. त्यामुळे लिहून घेणं गरजेचं आहे. रविवारी जिथपर्यंत सिलेबस होईल त्याच्यावरती टेस्ट असेल, सगळ्या मुलांनी टेस्ट द्यायची. जी मुलं टेस्ट देतील ती तिथून पुढे लेक्चरला बसतील, कुठले का असे ना, पुन्हा बसून देणार नाही लेक्चरला. रविवारी टेस्ट असेल, जिथपर्यंत शिकून होईल तिथपर्यंत. आताच सांगतोय, लक्ष द्यायचं थोडस. झालंय. आता नेक्स्ट बघा,
सगळ्यात महत्वाचं. आता कॅटलिस्ट काय करतो सांगा? कॅटलिस्ट हा रिॲक्शनचा रेट वाढवतो. रिॲक्शनचा रेट वाढवतो. इथं काय होतं बघा, केसी व्हॅल्यू आहे. केसी व्हॅल्यू कशावरती डिपेंड असते रे? फोर्थच आहे ना आपला, फोर्थ. कॅटलिस्ट काय करेल? केसी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन इज इक्वल टू रेट ऑफ बॅकवर्ड रिएक्शन पाहिजे. मग कॅटलिस्ट तुमच्या फॉरवर्ड रिएक्शनचा पण रेट वाढवतो आणि बॅकवर्ड रिएक्शनचा पण रेट वाढवतो. दोन्हीचा रेट वाढवतो म्हणजे केसी व्हॅल्यू वरती काहीच इफेक्ट होणार नाही. केसी व्हॅल्यू वरती कॅटलिस्टचा काहीही इफेक्ट होणार नाही. म्हणजे केसी व्हॅल्यू इज इंडिपेंडंट ऑन द कॅटलिस्ट किंवा कॅटलिस्ट डज नॉट इफेक्ट ऑन द केसी व्हॅल्यू किंवा केपी व्हॅल्यू. हे नीट लक्षात ठेवा. कॅटलिस्टचं फंक्शन काय? रिएक्शनचा रेट एनहान्स करणं, वाढवणं. जर एखाद्या रिएक्शनचा रेट वाढवला तर दोन्ही पण वाढणार आहे. फॉरवर्डचा पण वाढेल, बॅकवर्डचा पण वाढेल. जर फॉरवर्ड रिएक्शनचा पण रेट वाढला, बॅकवर्ड रिएक्शनचा पण रेट वाढला, पण केसी व्हॅल्यू केपी व्हॅल्यू वरती त्याचा काही फरक पडणार नाही. कारण की आपण घेताना कॉन्सन्ट्रेशन घेतो. काय घेतो? कॉन्सन्ट्रेशन घेतो. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात सगळ्यांनी की कॅटलिस्ट डज नॉट इफेक्ट ऑन द केसी और केपी व्हॅल्यू. म्हणजे नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक आपल्यासाठी महत्वाचं आहे. कॅटलिस्ट does not effect on the value of Kc and Kp. Kc आणि Kp व्हॅल्यू वरती कॅटलिस्ट इफेक्ट करू शकत नाही. नेक्स्ट आणि लास्ट कॅरेक्टरिस्टिक आता आपण पाहणार आहे जे की खूप महत्वाचं आहे. बघा आता मी इथे दोन इक्वेशन्स लिहिलेत. दोन इक्वेशन्स लिहितोय. Kc इज इक्वल टू रिएक्शन घेतली आपण A प्लस B इट गिव्स C प्लस D असा आहे. ओके. मग Kc व्हॅल्यू मी लिहिली कॉन्सन्ट्रेशन ऑफ C इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ D अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B. ओके. आता मला सांगा Kc ची व्हॅल्यू जास्त कधी येईल रे? Kc ची व्हॅल्यू जास्त कधी येईल? कोण सांगेल? सांगा. मी अनम्यूट करतो. हे येणं गरजेचं आहे बाळांनो. हे ज्यांना येईल प्रश्न कळाला? Kc ची व्हॅल्यू जास्त कधी येऊ शकते? C आणि D जास्त असल्यानंतर येऊ शकते का A आणि B जास्त असल्यानंतर येऊ शकते? पायल बोला. माऊली बोल. सी आणि डी ची व्हॅल्यू जास्त असतात. करेक्ट. मग सी आणि डी काय मला सांगा? प्रोडक्ट आहे की रिएक्टंट आहे? प्रोडक्ट. म्हणजे याच्यावरून एक गोष्ट समजली की केसी ची व्हॅल्यू जास्त असली की सी आणि डी ची व्हॅल्यू जास्त आहे. बरोबर आहे का मी वाक्य आता म्हणलेलं? हो सर. ओके. म्हणजे इफ केसी हॅज हायेस्ट व्हॅल्यू देन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट इज ग्रेटर. बरोबर आहे का मी काय सांगतोय ते? जर केसी ची व्हॅल्यू जास्त असेल तर तुमचा प्रोडक्ट जास्त असेल. प्रोडक्ट काय असणार आहे? जास्त असणार आहे. आणि खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. म्हणजे केसी वरून मला हे समजतं की माझ्या रिएक्शन मध्ये प्रोडक्ट किती फॉर्म झाला आणि किती फॉर्म झाला नाही. आणि आपलं म्हणजे कुणाचंही एखादी रिएक्शन लावण्यासाठी लावली मी रिएक्शन लावल्यानंतर मला महत्वाचं हे मला प्रोडक्ट किती मिळतोय. माझी कंपनी आहे मोठी, मी एखादी रिएक्शन लावतोय आणि जर मला प्रोडक्टच मिळत नसेल तर मी ते कंपनी बंद करून टाकेन. प्रोडक्ट शिवाय काय उपयोग आहे? मग कशाला लावली रिएक्शन? रिएक्शनचा काहीच उपयोग होणार नाही. म्हणजे जे काय प्रोडक्ट तुम्ही पाहता केमिकल प्रोडक्ट असतील, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीचे प्रोडक्ट असतात, जर प्रोडक्ट जास्त नाहीत मिळाला तर काहीच उपयोग नाही. म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, इफ Kc and Kp has highest value, या दोघांच्या व्हॅल्यू जर हायेस्ट असतील, if Kc and Kp has highest value then the concentration of product is more. Then concentration of product is more. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे एखादी रिएक्शन लावल्यानंतर Kc आणि Kp ची व्हॅल्यू मी कॅल्क्युलेट केली तर मला हे समजतं की मी लावलेली रिएक्शन चांगली आहे बाबा, माझा प्रोडक्ट जास्त मिळतोय. जर माझं Kc Kp ची व्हॅल्यू कमी आली तर मला हे समजतं की मी लावलेली रिएक्शन फसते, आपल्याला प्रोडक्ट काहीच मिळत नाही, कमी मिळतोय, मग ते बंद करून टाका. म्हणजे वेगवेगळे जे लार्ज कंपनी तुम्ही पाहता MIDC मध्ये, आपली तर केमिकल इंडस्ट्री ज्या असतात तिथं त्या रिएक्शन्स लावलेल्या असतात बाळा.
जर प्रोडक्टच नाही मिळाला तर ते कंपनी चालणार नाही. जास्त प्रोडक्ट मिळाला पाहिजे, त्यातून जास्त पैसे मिळतात तर ती फॅक्टरी चालू शकते, कंपनी चालू शकते. आणि ती चालवण्यासाठी त्या रिॲक्शनचा अगोदर अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे त्या रिॲक्शनची केसीकेपी व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट करायची, त्यांना सांगायचं की बाबा ह्याची केसीकेपी व्हॅल्यू जास्त येते, ही रिॲक्शन तुम्ही लावू शकता. मग ते कंपनीवाले लावतात, मग रिॲक्शन कॅरी आउट करतात, प्रोडक्ट निघतो बाहेर पडतो मार्केटमध्ये, मग आपण तो विकत घेतो. म्हणजे हे कशासाठी शिकायचंय, तर एखाद्या रिॲक्शन मध्ये तुमचं रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये किती होतं हे शिकण्यासाठी हा चॅप्टर शिकायचा आहे. इक्विलिब्रियम चॅप्टर शिकतोय कशासाठी, उगाच शिकायचंय म्हणून शिकत नाहीये, त्यांना येड लागले म्हणून चॅप्टर दिलेलं नाही. त्याचे लार्ज ऍप्लिकेशन्स आहेत. साबण तुम्ही पाहता, वापरता, टूथपेस्ट, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जे जे प्रोडक्ट तुम्ही वापरतात ते सगळे प्रोडक्ट तयार करण्यासाठी याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याशिवाय हे प्रोडक्ट तयार होऊ शकत नाही. एखादा एक्स हा वाय मध्ये किती कन्व्हर्ट होतोय याच्यासाठी हे शिकायचं. तर हे दोन कॅरेक्टरिस्टिक शेवटी आपण पाहिले. जर केसी आणि केपी ची व्हॅल्यू जास्त असेल तर प्रोडक्ट तुमचा जास्त असेल, जर केसी आणि केपी ची व्हॅल्यू कमी असेल तर तुमचा प्रोडक्ट कमी असेल. पुढे लिहितो अँड व्हाईस वर्सा, म्हणजे अपोजिट, याच्या अपोजिट. केसी केपी ची व्हॅल्यू कमी असेल तर प्रोडक्ट कमी असेल, केसी केपी ची व्हॅल्यू जास्त असेल प्रोडक्ट जास्त असेल. ओके, हे लिहून घ्या सगळ्यांनी दोन्ही कॅरेक्टरिस्टिक. का